श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. पांडुरंग हरी विठ्ठल हरी. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना पवित्र आषाढी एकादशीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा. मित्रांनो, कल्पना करा, एक असा पुत्र जो आपल्या आईवडिलांचा इतका छळ करायचा की त्यांना जनावरासारखे ओढत नेत होता. पण हाच पुत्र पुढे असा महान भक्त झाला की साक्षात श्री विष्णूंना त्याच्या दारात येऊन विटेवर उभे राहावे लागले. भगवंताने त्या भक्तासाठी युगानुयुगे उभे राहण्याचे वचन का दिले, त्या विटेचे रहस्य काय आहे आणि पंढरपूरला दक्षिण काशी का म्हणतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, परंतु ज्या भूमीवर लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत दरवर्षी एकत्र येतात, त्या पवित्र भूमीचे नाव म्हणजे पंढरपूर. भीमा नदीच्या विशाल पात्रावर सुंदर चंद्रकोरीसारखे वळण घेत वाहणाऱ्या नदीला आपण चंद्रभागा म्हणून ओळखतो. या चंद्रभागेच्या पवित्र तीरावर उभे आहे विठ्ठल रुक्मिणींचे जगप्रसिद्ध मंदिर. या मंदिराला 8 प्रवेशद्वार आहेत. वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते, परंतु आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तर लाखो वारकऱ्यांच्या जयघोषाने संपूर्ण पंढरपूर दुमदुमून जाते. या भूमीचे महत्त्व इतके विलक्षण आहे की तिला दक्षिण काशी असेही संबोधले जाते. भगवान विष्णूंचा अवतार मानल्या जाणाऱ्या विठ्ठलाला संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास समान भक्तिभावाने येथे येतात. त्यामुळे पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नसून 2 संस्कृतींना जोडणारा प्रेमाचा सेतू आहे. स्कंद पुराणातील श्री विठ्ठल स्तव राजात पंढरपूरच्या विठ्ठलाचे अत्यंत सुंदर वर्णन आढळते. तेथे भगवान पांडुरंग हे केवळ देव नसून भक्तांच्या प्रेमाने बांधलेले परमेश्वर आहेत. या पवित्र क्षेत्राचे महात्म्य सांगताना एक महान भक्त समोर येतो आणि तो म्हणजे भक्त पुंडलिक. अनेक वर्षापूर्वी लोहतंड नावाच्या गावात जालूदेव नावाचे विद्वान ब्राह्मण राहत होते. ते अत्यंत धार्मिक, सदाचारी, सात्विक आणि सर्वांच्या आदराचे पात्र होते. त्यांची पत्नीही तितकीच धर्मपरायण होती. दोघेही ईश्वर भक्त होते, परंतु त्यांच्या आयुष्यात एक मोठे दुःख होते. त्यांचा मुलगा पुंडलिक. लहानपणापासूनच पुंडलिक हट्टी होता. आई वडिलांचे ऐकत नसे, मोठ्यांचा आदर करत नसे आणि वाईट मित्रांच्या संगतीत राहून त्याचे अनेक दुर्गुण वाढत गेले. स्वतःच्या मनाप्रमाणे वागणे, इतरांचा अपमान करणे, आई वडिलांशी उद्धटपणे बोलणे हे त्याच्या रोजच्या जीवनाचा भाग बनले होते. जालूदेव आणि त्यांच्या पत्नीला सतत एकच चिंता सतावत होती, आपल्या मुलाचे पुढे काय होणार. तेव्हा आईवडिलांनी विचार केला की जर याचे लग्न झाले तर लग्न झाल्यावर जबाबदारी येईल, संसाराची जाणीव होईल आणि आपल्या मुलाचा स्वभाव बदलेल. योग्य वेळ आल्यावर त्यांनी पुंडलिकाचा विवाह एका अत्यंत सुंदर तरुणीशी करून दिला. परंतु त्यांच्या अपेक्षेच्या अगदी उलट घडले. विवाहानंतर पुंडलिक पूर्णपणे पत्नीच्या आहारी गेला. तिचे प्रत्येक म्हणणे तो डोळे झाकून मान्य करू लागला. आई वडिलांवरचे प्रेम तर दूरच, त्यांच्याविषयीचा आदरही संपला. त्यांच्यावर राग काढणे, अपमान करणे, दुर्लक्ष करणे हेच त्याचे दैनंदिन जीवन झाले. वृद्ध आईवडील मनोमन खचले होते. ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्याच मुलाकडून त्यांना अपमान सहन करावा लागत होता. पण एक दिवस पुंडलिकाच्या आयुष्यात खूप वेगळा प्रसंग आला, जो त्याच्या संपूर्ण जीवनाची दिशाच बदलून टाकणार होता. त्या दिवशी गावात काहीतरी वेगळे घडत होते. घराबाहेर अचानक मोठी गडबड सुरू झाली.
लोकांची वर्दळ वाढू लागली. जिज्ञासेपोटी पुंडलिकाचे आईवडील बाहेर आले. त्यांनी पाहिले की काशी यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंचा एक मोठा समुदाय गावात मुक्कामासाठी आला होता. वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले सर्वजण भगवंताच्या नामस्मरणात मग्न होते. परंतु त्या यात्रेकरूंमध्ये एक दृश्य विशेष लक्ष वेधून घेत होते. तरुण मुले आपल्या वृद्ध आईवडिलांची अत्यंत प्रेमाने सेवा करत होती. कोणी त्यांना आधार देत होते, कोणी पाणी पाजत होते, कोणी त्यांच्या पायांची मालिश करत होते. हे दृश्य पाहून पुंडलिकाच्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या मनात एकच विचार आला, आपल्या नशिबी असे सुख नाही. ते शांतपणे घरात परतले. परंतु नियती आता पुंडलिकासाठी काहीतरी वेगळे लिहून ठेवत होती. गावात आलेल्या यात्रेकरूंकडून पुंडलिकाला काशीचे महात्म्य समजले. काशीला गेल्यावर पापांचा नाश होतो, मोक्ष प्राप्ती होते आणि भगवान विश्वनाथांचे दर्शन लाभते. अशा अनेक गोष्टी तो त्यांच्या तोंडून ऐकत होता. या चर्चेचा त्याच्या मनावर परिणाम झाला. त्यालाही काशी यात्रेला जाण्याची इच्छा झाली. त्याने आपल्या पत्नीशी चर्चा केली. तीही यात्रेला तयार झाली. ही बातमी ऐकून पुंडलिकाचे आईवडील आनंदित झाले. त्यांना वाटले कदाचित या यात्रेमुळे आपल्या मुलाच्या स्वभावात काहीतरी बदल होईल. परंतु पुंडलिकाच्या मनात खरी भक्ती नव्हती. लोक काय म्हणतील या भीतीने त्याने आपल्या आईवडिलांनाही सोबत घेण्याचे ठरवले. त्या काळी वाहनांची सोय नव्हती. संपूर्ण प्रवास पायी करावा लागत असे. वृद्ध आईवडील थकून जात होते आणि दुसरीकडे पुंडलिकाची तरुण पत्नीही चालून दमली. तेव्हा पुंडलिकाने आपल्या पत्नीला प्रेमाने खांद्यावर घेतले, पण आपल्या वृद्ध आईवडिलांच्या गळ्यात दोर बांधून त्यांना ओढत पुढे चालू लागला. हा प्रसंग केवळ क्रूर नव्हता, तर मातृपितृभक्तीच्या अगदी विरुद्ध होता. ज्यांनी त्याला जन्म दिला, वाढवले, त्यांच्याशी तो जनावरांपेक्षाही वाईट वागत होता. प्रवास करत असताना यात्रेकरूंच्या समूहापासून पुंडलिक वेगळा पडला. रस्ता चुकल्यामुळे तो एका शांत, पवित्र आश्रमाजवळ पोहोचला. तो आश्रम होता एका महान मातृपितृभक्त कुक्कुट स्वामी. काही ठिकाणी त्यांचा उल्लेख कुकुर स्वामी असाही आढळतो. यांचा पुंडलिकाने मुनींना विचारले, मला काशीला जायचे आहे, रस्ता कोणता? तेव्हा कुकुर स्वामी शांतपणे म्हणाले, मी कधीही काशीला गेलो नाही, त्यामुळे मला रस्ता माहीत नाही. हे ऐकताच पुंडलिकाने त्यांची थट्टा केली. इतके मोठे साधू असूनही तुम्ही काशीला गेला नाहीत? पण मुनींच्या चेहऱ्यावर राग नव्हता. ते फक्त हसले आणि म्हणाले, आजची रात्र येथेच थांबा, सकाळी गावात चौकशी करून योग्य मार्ग सांगू. तेव्हा पुंडलिक, त्याची पत्नी आणि आईवडील आश्रमात थांबले. रात्र झाली, सगळे झोपले. पण मध्यरात्री पुंडलिकाला काहीतरी आवाज आला. तो उठून बाहेर आला आणि जे दृश्य त्याने पाहिले ते पाहून तो थक्क झाला. 3 स्त्रिया आश्रमात पाणी शिंपत होत्या. त्या अत्यंत श्रद्धेने आश्रमाची स्वच्छता करत होत्या. पुंडलिक त्यांच्या जवळ गेला. तो म्हणाला, तुम्ही कोण आहात? त्यावर एक स्त्री म्हणाली, मी गंगा. दुसरी म्हणाली, मी यमुना. आणि तिसरी म्हणाली, मी सरस्वती. हे ऐकून पुंडलिकाला स्वतःच्या कानांवर विश्वास बसला नाही. तो आश्चर्याने म्हणाला, ज्या मुनींनी आयुष्यात कधीही काशी पाहिली नाही, त्यांच्या आश्रमात तुम्ही स्वतः सेवा करायला कशा आलात? तेव्हा त्या तिन्ही पवित्र नद्यांनी अतिशय गंभीर स्वरात उत्तर दिले, धर्म म्हणजे केवळ तीर्थयात्रा नाही, भक्ती म्हणजे केवळ विधिविधाने नाहीत, आणि मोक्ष हा केवळ पवित्र स्थळांना भेट देऊन मिळत नाही. खरी भक्ती म्हणजे निस्वार्थ सेवा.
पुढे त्या म्हणाल्या, या आश्रमातील कुक्कुट मुनी आपल्या वृद्ध आईवडिलांची अखंड सेवा करतात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मातृपितृ सेवेसाठी आणि समाज कल्याणासाठी अर्पण केले आहे. लोक आमच्या पाण्यात स्नान करून पाप धुतात, परंतु आम्ही येथे येऊन या महान भक्ताच्या चरणी वंदन करतो आणि त्याच्या पुण्यस्पर्शाने स्वतः पवित्र होतो. हे शब्द ऐकताच पुंडलिकाच्या अंतकरणात जणू वीज चमकली. त्याच्या डोळ्यासमोर एकामागून एक प्रसंग उभे राहू लागले. आई वडिलांचा अपमान, त्यांच्यावर केलेले कठोर शब्दप्रयोग, त्यांच्या गळ्यात बांधलेला दोर आणि त्यांना ओढत आणलेला प्रवास. त्याच्या मनाला असह्य वेदना होऊ लागल्या. त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रडत रडत तो म्हणाला, मी किती मोठा पापी आहे. ज्यांनी मला जन्म दिला त्यांनाच मी दुःख दिले आणि मोक्ष शोधण्यासाठी काशीला निघालो आहे. त्या तिन्ही पवित्र नद्यांनी त्याला धीर दिला. त्या म्हणाले, खरा पश्चाताप माणसाला बदलतो. आजपासून मनापासून आई वडिलांची सेवा कर. त्यांच्याच सेवेत तुला परमेश्वर भेटेल. असे सांगून त्या अदृश्य झाल्या. रात्र संपत आली होती, परंतु पुंडलिकाच्या आयुष्यात नव्या पहाटेचा उदय झाला होता. तो धावत आई वडिलांकडे गेला. त्यांच्या चरणी लोटांगण घातले. अश्रूंनी त्यांचे पाय धुतले. तो वारंवार क्षमा मागू लागला. वृद्ध आईवडील काही क्षण स्तब्ध झाले. अरे, हाच तो पुंडलिक जो कालपर्यंत त्यांचा अपमान करत होता, की हा एखादा नवीन जन्म घेतलेला पुत्र आहे. त्यांच्या डोळ्यातही आनंदाश्रू दाटून आले. सकाळी पुंडलिकाने कुक्कुट मुनींच्या चरणी नम्रतापूर्वक वंदन केले. त्यांचा आशीर्वाद घेतला. आता त्याच्या मनात अहंकार नव्हता, फक्त सेवा होती, प्रेम होते आणि पश्चाताप होता. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव झाल्यामुळे त्याने त्यांच्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली. जो कालपर्यंत त्यांना ओढत नेत होता, तोच आज त्यांच्या सुखासाठी स्वतः धडपडत होता. ही होती एका पापी मनुष्याच्या संतत्वाकडे झालेल्या प्रवासाची सुरुवात. कुक्कुट मुनींच्या आशीर्वादानंतर पुंडलिकाने आपल्या जीवनाला नवी दिशा दिली. आता त्याचा प्रत्येक दिवस एका नियमाने सुरू होत असे. पहाटे उठून आई वडिलांची विचारपूस करणे, त्यांना स्नान घालणे, भोजन बनवून प्रेमाने घास भरवणे, त्यांच्या औषधांची काळजी घेणे, रात्री त्यांच्या पायाची मालिश करणे आणि ते झोपेपर्यंत त्यांच्या जवळ बसून राहणे. पुंडलिकासाठी ही फक्त कामे नव्हती, तर तीच त्याची पूजा होती, तीच त्याची साधना होती आणि तीच त्याची भगवंत भक्ती होती. काशी यात्रा पूर्ण केल्यानंतर परंपरेतील एका कथेनुसार पुंडलिक आपल्या मातापित्यासह पंढरपूर परिसरात स्थायिक झाला. चंद्रभागेच्या तीरावर त्याचे आयुष्य शांतपणे सुरू झाले. घर लहान होते, संपत्ती नव्हती, परंतु घरात प्रेम होते, सेवा होती आणि देवाला प्रिय असलेली नम्रता होती. भक्ताच्या अंतकरणातील प्रत्येक भावना परमेश्वरापासून लपलेली नसते. भगवान श्री विष्णूंनी पुंडलिकातील हा विलक्षण बदल पाहिला. जो युवक कधी काळी आईवडिलांचा छळ करत होता, तोच आता त्यांची मनापासून सेवा करत होता. भगवान म्हणाले की पश्चातापातून जन्मलेली सेवा हीच सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. या भक्ताची परीक्षा घ्यावी आणि त्याला दर्शन द्यावे, असा विचार करून भगवान पृथ्वीवर अवतरले. एक दिवस पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांच्या चरणांची सेवा करत होता. त्याच वेळी दाराशी तेजस्वी दिव्य प्रकाश पसरला. साक्षात भगवान श्री विष्णू त्या घराच्या दारात उभे होते. त्यांच्या मुखावर करुणा होती
डोळ्यात भक्तांवरील प्रेम होते. भगवान प्रेमाने म्हणाले, अरे पुंडलिका, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे, बाहेर ये. पुंडलिकाने भगवंताची चाहूल घेतली. त्याच्या मनात आनंदाची लहर उठली. परंतु त्याच क्षणी तो एका मोठ्या धर्मसंकटात अडकला. एका बाजूला साक्षात परमेश्वर दारात उभे होते आणि दुसऱ्या बाजूला वृद्ध आईवडिलांची सेवा अर्धवट सोडणे त्याला योग्य वाटत नव्हते. त्याच्या मनात विचार आला, ज्यांच्या सेवेमुळे भगवंत स्वतः माझ्या दारी आले, त्यांची सेवा सोडून मी भगवंताकडे कसा जाऊ? आणि मग दाराजवळ पडलेली एक वीट पुंडलिकाने ती उचलली आणि भगवंताच्या दिशेने अलगद सरकवली. अत्यंत प्रेमाने आणि नम्रतेने तो भगवंतांना म्हणाला, प्रभू, माझी ही सेवा पूर्ण होईपर्यंत कृपया या विटेवर उभे राहा. मी लगेच आपल्या चरणी येतो. ही विनंती ऐकून भगवंताच्या मुखावर मंद हास्य उमटले. त्यांना हवे होते तेच घडले होते. भक्ताने फक्त परमेश्वरापेक्षा मातृपितृ सेवेला प्राधान्य दिले नव्हते, तर त्या सेवेतच परमेश्वराचे दर्शन घेतले होते. भगवान त्या विटेवर उभे राहिले, दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि भक्ताची सेवा संपण्याची शांतपणे प्रतीक्षा करू लागले. इकडे पुंडलिकाच्या आईवडिलांना थोड्या वेळाने शांत झोप लागली. पुंडलिकाने त्यांच्या चरणांना वंदन केले आणि धावत बाहेर आला. साक्षात विटेवर भगवान उभे होते. हे दिव्य रूप पाहताच तो त्यांच्या चरणांवर कोसळला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो म्हणाला, प्रभू, आपल्याला इतका वेळ उभे ठेवले, मला क्षमा करा. भगवंत प्रेमाने म्हणाले, पुंडलिका, आज तू खरी भक्ती काय असते हे जगाला दाखवून दिलेस. तुझ्या सेवाभावामुळे मी प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देण्यासाठी आलो आहे. माग, तुला जे हवे असेल ते माग. मित्रांनो, या ठिकाणी कोणी सामान्य माणूस असता तर धन मागितले असते, राज्य मागितले असते किंवा दीर्घायुष्य मागितले असते. परंतु पुंडलिकाचे मन बदलले होते. तो नम्रपणे म्हणाला, प्रभू, मला माझ्यासाठी काहीही नको. माझी एकच विनंती आहे, ज्या रूपात आपण आज माझ्या दारी उभे आहात, त्याच रूपात आपण या पवित्र भूमीवर सदैव उभे राहा. जो कोणी भक्त येईल त्याला आपल्या दर्शनाचा लाभ होऊ द्या. तथास्तु. भगवान श्री विष्णू स्मितहास्य करत म्हणाले, पुंडलिका, आजपासून मी या भूमीवर भक्तांसाठी सदैव उभा राहीन. आणि त्या दिवसापासून कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला भक्तवत्सल पांडुरंग संपूर्ण जगासाठी भक्तीचे प्रतीक बनला. म्हणून आजही प्रत्येक वारकरी प्रेमाने म्हणतो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मित्रांनो, विठू माऊलीचे दोन्ही हात कमरेवर आहेत. याचा अर्थ मी माझ्या भक्तांची वाट पाहत उभा आहे. त्यांच्या चरणाखाली वीट आहे. ती पुंडलिकाच्या सेवाभावाचे स्मारक आहे. समचरण म्हणजे सर्वांवर समान कृपा. जात, पंथ, श्रीमंती किंवा गरिबी यांचा भेद नाही. जो प्रेमाने येतो तो विठ्ठलाचा होतो. मित्रांनो, भारतीय धार्मिक परंपरांमध्ये अशी एक कथा सांगितली जाते की पूर्वजन्मी पुंडलिक हा राजा मुचकुंद होता. राजा मुचकुंदाने देवतांसाठी अनेक युद्ध लढली. त्यांच्या रक्षणासाठी त्याने दीर्घकाळ जागरण केले. त्यामुळे प्रसन्न होऊन देवांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले. मुचकुंद म्हणाला, मला विश्रांती हवी आहे. जो माझी झोप मोडेल तो माझ्या दृष्टीने भस्म व्हावा. देवतांनी त्याला हे वरदान दिले. पुढे भगवान श्रीकृष्णांनी
काळ यवनाचा वध करण्यासाठी या वरदानाचा उपयोग केला. मुचकुंदाला भगवंताचे दर्शन झाले तेव्हा मुचकुंदाने एकच इच्छा व्यक्त केली की प्रभो, पुढील जन्मातही मला आपल्या दर्शनाचा लाभ व्हावा. भगवंतांनी त्याला तथास्तु म्हटले. काही परंपरांनुसार याच वरदानाचे फळ म्हणून पुढील जन्मात तो भक्त पुंडलिक म्हणून जन्माला आला. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी दिंडीर वनात आले. भगवान घराबाहेर विटेवर उभे राहिले. त्या दरम्यान भगवंताचा शोध घेत घेत माता रुक्मिणीही त्या दिशेने आल्या. त्यांनी पाहिले की भगवान एका भक्ताच्या प्रेमामुळे शांतपणे विटेवर उभे आहेत. लोकपरंपरेनुसार त्या थोड्या रुसल्या आणि काही अंतरावर जाऊन उभ्या राहिल्या. याच श्रद्धेमुळे आज पंढरपुरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातांची स्वतंत्र मंदिरे आहेत. आजही लाखो भाविक प्रथम पांडुरंगाचे आणि नंतर रुक्मिणी मातेचे दर्शन घेतात. मित्रांनो, पंढरपूर हे केवळ एक शहर नाही, ही भक्तीची राजधानी आहे. ही समतेची भूमी आहे. ही संतांच्या चरणांनी पावन झालेली भूमी आहे. येथे गरीब श्रीमंत असा भेद नाही, जात पात नाही, उच्च नीच नाही. येथे प्रत्येकजण फक्त वारकरी असतो आणि प्रत्येकाच्या मुखी एकच नाम असते, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, संत तुकाराम महाराजांची पालखी आणि इतर अनेक संतांच्या दिंड्या शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. हातात भगवी पताका, मुखी हरिनाम, पायात फोड, पण चेहऱ्यावर समाधान. कारण त्यांचे ध्येय एकच असते, माझ्या विठुरायाचे दर्शन. वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो, भक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग, भक्ती म्हणजे समता, भक्ती म्हणजे प्रेम, भक्ती म्हणजे सेवा आणि सर्वात महत्त्वाचे भक्ती म्हणजे प्रत्येक जीवात परमेश्वराचे दर्शन. म्हणूनच संतांनी सांगितले आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, अवघा रंग एक झाला. याच पंढरीच्या विठ्ठलाशी संत नामदेवांचे बालपणापासून अतूट नाते होते. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तत्त्वज्ञान दिले. संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भक्तीचा मार्ग दाखवला. संत एकनाथ महाराजांनी समाजाला समतेचा संदेश दिला. या सर्व संतांच्या कार्यामुळे पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचे केंद्र बनले. मित्रांनो, भक्त पुंडलिकाची कथा आपल्याला अनेक अमूल्य शिकवणी देते. चुका कोणाकडूनही होऊ शकतात, पण खरा महान तोच जो त्यात चुका स्वीकारून स्वतःमध्ये बदल घडवतो. आईवडिलांची सेवा हीच सर्वोच्च पूजा आहे. खरी भक्ती मंदिरात नव्हे तर आपल्या वर्तनात दिसली पाहिजे. भगवंताला केवळ वैभव नको असते, त्यांना निर्मळ अंतःकरण हवे असते. मित्रांनो, आजही चंद्रभागेच्या तीरावर उभे राहून आपण विठुरायाकडे पाहतो. कमरेवर हात, चरणांखाली वीट, मुखावर करुणा आणि भक्तांची वाट पाहणारे ते प्रेमळ डोळे. जणू ते प्रत्येकाला एकच संदेश देत आहेत, प्रथम आपल्या आईवडिलांची सेवा करा, प्रत्येक जीवावर प्रेम करा, सत्याचा मार्ग स्वीकारा, मी सदैव तुमच्या सोबत आहे. म्हणूनच लाखो वारकरी आजही प्रेमाने म्हणतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी. याच मंगल नामस्मरणाने आपण आजची कथा येथे पूर्ण करतो. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो.
पांडुरंग हरी विठ्ठल हरी. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे, ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. एक विशेष सूचना मित्रांनो, आजपासून चातुर्मास सुरू होत आहे आणि या निमित्ताने आपण आज एक नवीन उपक्रम सुरू करणार आहोत. दर शनिवारी रात्री 9:30 ते 11:30 गोरक्ष किम्यागरी प्रवाह या ग्रंथाचे पूर्ण पाठ आपण यूट्यूबवर लाईव्ह घेणार आहोत. तरी कृपया ज्यांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी रात्री 9:30ला चॅनलला जॉईन व्हावे. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.